हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण वापरून अगदी आतपर्यंत पाक शिरलेले गुलाबजाम कसे बनवायचे ते दाखवणार आहे। बघा, इथे मी अर्धा किलो खव्याचे परफेक्ट गुलाबजाम कसे बनवायचे ते दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। इथे गुलाबजाम बनवताना बघा, आपण अजिबात खायचा सोडा किंवा बेकिंग पावडर कशाचाही वापर न करता अगदी परफेक्ट आतपर्यंत पाक शिरलेले रसरशीत गुलाबजाम करून दाखवते। बघा, तर इथं मी खव्याचे गुलाबजाम बनवते। त्यासाठी बघा, इथं मी अर्धा किलो इतका खवा घेतलेला आहे आणि बघा या वाटीने बघितलं तर हा खवा बघा 3 वाटी इतका खवा भरलेला आहे। इथं आता पहिल्यांदा बघा, आपल्याला हा खवा छान असा मोकळा करून घ्यायचा आहे। म्हणजे बघा अगदी असा चुरून घ्यायचा आहे। आपण भाकरी बनवताना भाकरीचं पीठ जसं छान असं चुरून घेतो बघा, सेम त्याच पद्धतीने इथं आपल्याला हा खवा छान असा चुरून व्यवस्थित मळून घ्यायचा आहे। कारण काय होतं, जितका आपण खवा व्यवस्थित असा मळून घेऊ तितकेच आपले गुलाबजाम बघा छान मस्त तयार होतात। तर बघा, इथे मी हा खवा 2 ते 3 मिनिटांसाठी असा छान असा चुरून घेतलेला होता। बघा, आता यामध्ये बघा इथं मी मैद्याचे गुलाबजाम बनवते। त्यासाठी बघा, इथं 3 वाटी खव्यासाठी मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी इतका मैदा घेतलेला आहे। आता या खव्यामध्ये बघा थोडासा मैदा टाकून आपण भाकरीचं पीठ जसं चुरून घेतो म्हणजे मळून घेतो, सेम त्याच पद्धतीने बघा 10 ते 15 मिनिटांसाठी हा खवा छान असा मळून घ्यायचा आहे। बघा, म्हणजे व्यवस्थित असा छान बारीक करून घ्यायचा आहे। बघू शकताय, मी एकदम जास्त मैदा घातलेला नाही, थोडासा मैदा घालून छान खवा असा मळून घेतलाय। बघा, मला थोडासा ओलसर वाटतोय बघा, तरीही यामध्ये परत मी अगदी थोडासा मैदा घालतीये आणि परत एकदा हा खवा छान असा मळून घेतीये। इथं बघा, तुमचा खवा जर जास्त सैल असेल तर तुम्हाला थोडासा मैदा जास्त लागू शकतो किंवा अगदीच घट्टसर असेल तर थोडासा मैदा कमीही लागू शकतो। बघा, तर बघू शकताय मी अशा पद्धतीने खवा छान असा मळून घेतलेला आहे। जर तुम्हाला हा खवा बघा असा मळून घेताना जास्त वेळ लागत असेल आणि किंवा बघा आपण इथं अर्धा किलोचे गुलाबजाम करतोय, तुम्ही त्याऐवजी बघा 1 किलो किंवा 2 किलोचे जर करत असाल आणि त्या टायमिंगला बघा हा खवा मळून घेताना अगदीच जास्त वेळ लागतो, त्या टायमिंगला काय करायचं, तो खवामध्ये मैदा मिक्स केल्यानंतर बघा त्यामधलं अगदी थोडे आकाराचे या खव्याचे तुकडे करायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा अगदी 15 ते 20 सेकंदासाठी याला बघा मिक्सरला छान असं म्हणजे ऑन ऑफ करत बघा याला छान फिरवून घ्यायचं। अगदीच 1 मिनिटासाठी छान फिरवून घ्यायचं नाही, नाहीतर काय होतं, आपला जो खवा आहे तो अगदीच सैल होतो बघा, त्यामुळे त्याचे गुलाबजाम व्यवस्थित होत नाहीत। त्यामुळे अगदी 15 ते 20 सेकंदासाठी याला छान फिरवून घ्यायचं। तुम्ही बघू शकताय मी हा खवा 15 ते 20 सेकंदासाठी छान फिरवून घेतलाय आणि त्यानंतर बघा परत एकदा हा खवा 3 ते 4 मिनिटांसाठी छान असा मळून घेतलाय। बघा, बघू शकताय अगदी छान असा हा खवा मळून तयार झालेला आहे। आता आपल्याला याचे गुलाबजाम बनवायचे आहेत। इथं गुलाबजाम बघा मी गोल आकारात बनवतीये, तुम्हाला हवा तो शेप इथं देऊ शकता। तुम्ही बघू शकता अगदी थोडासा बघा यामधला मी या खव्याचा गोळा घेतलेला आहे आणि हातावरती बघा फिरवून याचा गोलाकार बनवून घेतलाय। बघू शकताय छान असा गोलाकार आलेला आहे आणि खवा आपला व्यवस्थित असा मळला गेलाय, त्यामुळं काय होतं, आपले गुलाबजाम अगदी क्रॅक फ्री होतात। बघू शकताय किती छान असे गुलाबजाम दिसायला लागलेले आहेत, मस्त मऊ मुलायम दिसत आहेत। बघा, जर तुम्हाला अशा पद्धतीने गुलाबजाम बनवताना बघा अगदीच जास्त वेळ लागत असेल किंवा एकाच शेपचे बघा एकाच आकारात गुलाबजाम बनत नसतील तर काय करायचं, बघा अशा पद्धतीने इथं मी थोडासा गोळा घेतलाय खव्याचा आणि बघा अशा पद्धतीने छान असा गोलाकार फिरवून घेतलाय आणि चाकूने बघा अगदी छोटे आकाराचे याचे पेढे बनवून घेतलेत आणि बघू शकताय मी अशा पद्धतीने याचे छान असं गुलाबजाम बनवून घेतीये। इथं बघू शकताय मस्त गुलाबजाम बनवून तयार आहेत। इथं मी अर्धा किलो खवा घेतलाय, तर इथं बघा अर्धा किलो खव्याचे इथं माझे 48 गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत। मी अगदीच लहान किंवा मोठे बनवलेले नाहीत, मीडियम साईजचे बनवलेत। तर बघा आता गुलाबजाम बनवून तयार आहेत। आता यावरती मी झाकण ठेवलंय आणि साईडला ठेवलेत, तोपर्यंत आपल्याला इथं पाक बनवायचा आहे। पाक बनवण्यासाठी बघा इथं आपला खवा 3 वाटी खवा होता, तर इथं मी 4 वाटी साखर घेतलीये आणि 4 वाटी साखरेसाठी बघा मी 3 वाटी पाणी घेतीये। इथं साखरेचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण हे जे प्रमाण आहे त्या प्रमाणात जर तुम्ही गुलाबजाम बनवलं म्हणजे ह्या पद्धतीने जर पाक बनवलात तर काय होतं, अगदीच गोड होत नाही किंवा अगदीच सपक वगैरे लागत नाही। बघा परफेक्ट पाक आहे हा 3 वाटी खव्यासाठीचा।
तर बघू शकताय मी इथं फुल गॅसवरती हा पाक 5 ते 7 मिनिटासाठी छान असा शिजवून घेणार आहे। आता यामध्येच बघा मी 2 विलायची टाकलेत, मी अख्खी विलायची घातली आहे। तुम्ही त्याऐवजी थोडीशी विलायची पावडरसुद्धा घालू शकता किंवा त्याचसोबत बघा यामध्ये तुम्ही थोड्याशा केशरच्या पाकळ्यासुद्धा घालू शकता, त्यामुळे सुद्धा गुलाबजामला छान असा रंग येतो। इथं मी घातलेल्या नाहीत। तुम्ही बघू शकता इथं मी 5 ते 7 मिनिटासाठी पाक छान शिजवून घेतलाय। इथं पाक शिजवून घेताना आपल्याला अगदीच एकतारी वगैरे पाक बनवायचा नाही, फक्त साखर पाण्यामध्ये विरघळेल आणि बघा हा पाक जो आहे तो अगदी थोडासा चिकट होईल या पद्धतीने पाक बनवून घ्यायचा आहे। इथं आपला पाक बनवून तयार आहे। हा पाक मी साईडला काढून ठेवलाय। इथं बघा ऑलरेडी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। आता यामध्ये मी एक गुलाबजाम सोडून बघते। बघा तुम्ही बघू शकताय गुलाबजाम सोडल्यानंतर छान अशा बुडबुड्या यायला लागलेल्या आहेत। अगदीच जास्त बुडबुड्या नाहीत, अगदी थोड्याशा बुडबुड्या यायला लागल्यात, म्हणजे आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे। आता यामध्ये बघा मी एक एक करून हलक्या हाताने गुलाबजाम छान असं सोडून घेते आणि गुलाबजाम आपल्याला बघा व्यवस्थित असं मीडियम गॅसवरती छान फ्राय करून घ्यायचंय। मी पहिल्यांदा बघा तेल छान असं गरम करून घेतलं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मीडियम केलेली आहे। तेल अजिबात जास्त गरम वगैरे झालेलं नाही। तर आपल्याला मीडियम गॅसवरतीच गुलाबजाम फ्राय करायचे। जर आपण गॅस फुल केला तर काय होतं बघा वरच्या साईडने गुलाबजामला छान असा फ्राय झालेला कलर येतो, पण आतल्या साईडने गुलाबजाम पूर्णपणे कच्चा राहतो बघा। त्यामुळे काय करायचं अगदी मीडियम गॅसवरती हे गुलाबजाम आपल्याला फ्राय करून घ्यायचे। तुम्ही बघू शकताय 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि आपल्या गुलाबजामला बघा हलकासा रंग चेंज झालेला आहे। मी परत बघा याला आणखी 2 ते 3 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती छान फ्राय करून घेणार आहे। तर काय होतं गुलाबजाम फ्राय करताना बघा थोडासा वेळ जास्त लागतो, पण काय होतं मीडियम गॅसवरती गुलाबजाम फ्राय केल्यामुळे काय होतं आतपर्यंत गुलाबजामचा पाक शिरतो आणि परफेक्ट तयार होतात बघा। त्यामुळे इथं गुलाबजाम अगदी मीडियम गॅसवरतीच फ्राय करून घ्यायचे। तुम्ही बघू शकताय मस्त गुलाबजाम फ्राय झालेले आहेत, हलकासा रंग चेंज झालेला आहे, म्हणजे परफेक्ट रंग आलेला आहे बघा गुलाबजामला। आता हे गुलाबजाम मी या पाकामध्ये सोडून घेते। इथं पाक बघा आपला अगदीच गरम नाही किंवा अगदीच थंड नाही, इथं आपला पाक कोमट झालेला आहे। या कोमट पाकामध्ये हे गुलाबजाम सोडून घेते। अगदीच गरम गरम पाकामध्ये गुलाबजाम सोडले तर काय होतात बघा गुलाबजाम पाकामध्ये विरघळतात, त्यामुळे काय करायचं पाक थोडासा कोमट करून घ्यायचा आणि मगच यामध्ये गुलाबजाम सोडायचे बघा। तर बघा अशा पद्धतीने मी फ्राय केल्यानंतर लगेच हे गुलाबजाम या पाकामध्ये सोडून घेतलेत आणि बघा हलक्या हाताने पळीने हे गुलाबजाम पाकामध्ये छान असे बुडवून घेतीये। आता आपल्याला याच पद्धतीने बघा बाकीचे राहिलेले गुलाबजाम आहेत ते सुद्धा फ्राय करून घ्यायचेत। तर त्यासाठी सुद्धा बघा इथं गॅसची फ्लेम मी अगदी मीडियम केलेली आहे आणि मीडियम गॅसवरतीच मी हे सुद्धा गुलाबजाम फ्राय करून घेतीये। तर बघा कधीही गुलाबजाम वगैरे फ्राय करताना काय करायचं आपली रेग्युलरची जी कढई आहे तीच यूज करायची। तुम्ही अगदीच पसरट कढई यूज केली तर काय होतं गुलाबजाम व्यवस्थित असे म्हणजे त्याचा जो गोलाकार शेप आहे तो व्यवस्थित राहत नाही, तो बघा म्हणजे कढईला चिटकल्यासारखा होतो, त्यामुळे व्यवस्थित गोलाकार शेप राहत नाही। त्यामुळे अगदी आपली जी रेग्युलरची कढई आहे त्यामध्येच काय करायचं गुलाबजाम फ्राय करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता इथं आपले सगळे गुलाबजाम छान असे फ्राय झालेले आहेत आणि सगळे गुलाबजाम बघा मी पाकामध्ये काढून घेतलेत। आता यावरती झाकण ठेवून आपल्याला 6 ते 7 तासासाठी हे गुलाबजाम असेच सेट व्हायला ठेवायचे। तुम्ही बघू शकताय मी जास्त वेळ नाही अगदी अर्धा ते पाऊण तासासाठी हे गुलाबजाम पाकामध्ये ठेवले होते आणि लगेच यावरचं झाकण काढले, तरी सुद्धा बघू शकताय मस्त आपले गुलाबजाम तयार आहेत। आता मी तुम्हाला हे गुलाबजाम एका प्लेटमध्ये काढून दाखवते। तर बघा अगदी जास्त वेळ नाही मी अर्ध्या ते पाऊण तासासाठी ठेवलेत, तरी सुद्धा बघू शकताय मस्त आतपर्यंत छान असा पाक शिरलेला आहे। तर बघा मी एका चमच्याने छान हे गुलाबजाम मस्त कट करून दाखवते। तर बघू शकताय मस्त दिसायला बघा किती छान असे गुलाबजाम दिसायला लागलेत आणि बघा मस्त रसरशीत झालेले आहेत, आतपर्यंत छान असा पाक शिरलेला आहे। तर तुम्ही सुद्धा गुलाबजाम बनवताना बघा व्यवस्थित गोलाकार बनतात, छान फ्राय होतात, पण आतपर्यंत पाक शिरत नसेल तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा हे गुलाबजाम नक्की ट्राय करून बघा। तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी सुद्धा तुमचे गुलाबजाम अजिबात बिघडणार नाहीत, परफेक्ट तयार होतील आणि मस्त रसरशीत होतात बघा। बघू शकताय मस्त मुलायम आपले रसरशीत गुलाबजाम तयार आहेत आणि रंग सुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे।
तर तुम्ही सुद्धा ही गुलाबजामची रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा गुलाबजामच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.